आज नेहमीप्रमाणे नव्हतं. आजचा मुक्काम जवळ असल्याने पालखी 11 वाजता मुक्काम हलवणार होती. म्हणून आज सकाळी 7 वाजता दिवसाची सुरुवात झाली. फ्रेश होऊन मग निघालो मुक्कामाचे गाव फिरायला. आता सध्या आहे भंडी शेगावला, मुक्काम होता काल, आणि इकडनं आता आज निघणार आहोत आम्ही 11च्या आसपास. आणि उद्याचा मुक्काम म्हणजे आज रात्री पोहोचायचं आहे आम्हाला वाखरीला. वाखरी काय इकडनं लय लांब नाही, 10 किलोमीटर आहे, त्यामुळे लगेच पोहोचतो. त्यामुळे आज काही टेन्शन नाही, एवढं आरामात निघू शकतो. सामान भरायला लागले. गाव फिरून आल्यावर पाहिलं तर तळावर लगबग चालली होती. रावट्या खोलायचे आहेत काय? 9 वाजता बरोबर, कारण की इकडचा खोलला आम्ही पण तेच बघितलं. बॅग आपली आपला पॅक करून ठेवलेल्या बऱ्या. मग ते काय काय करतात. बरोबर. चहा कितीला काकी? कितीला चहा द्या, एक द्या. आता सध्या भंडी शेगावला आहे आणि आता जिथून तळ आहे जिथे माऊलींचा ते मेन गाव नाही, तर मग आता भंडी शेगाव ह्या मेन गावात जातो आहे. दुकानं वगैरे शोधतो, काही खायला वगैरे भेटेल ते बघतो, आणि किंवा फोन वगैरे चार्जिंगला लागतो आहे का बघतो. तसंही मला फोन चार्जिंग लावायची एवढी गरज नाही, चार्जिंग आहे सध्या, आणि उद्या पण मला चार्जिंग लावायला भेटेल, पण तरी पण बघूया. गावात पोहोचल्यावर एके ठिकाणी बाजूला चालू असलेले कीर्तन ऐकत बसलो. कीर्तन ऐकता ऐकता कधी झोपलो ते कळालंच नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं, घरी AC असून सुद्धा रात्रभर झोप लागत नाही, तोच मी ह्या वारीमध्ये भेटेल त्या ठिकाणी ह्या मळकटलेल्या कपड्यांमध्ये ताडपत्रीवर अगदी समाधानाने झोपतोय. ह्या संत मेळाव्यात भेटेल ते खातोय. लोकांचं कधीही साधं उष्ट न खाणारा या संतांनी दिलेल्या त्यांच्या खळगेतल्या चौदभर भाकरीला सुद्धा आवडीने खातोय. एवढे दिवस चालून शरीर जरी थकलं असलं तरी मन अगदी प्रसन्न होत होतं. आणि ह्यात काही माझं मोठेपण नाही, कारण इथे सगळेच हे करतायत. आपली सगळी सुखदुःख विसरून ह्या मेळाव्यासह फक्त त्या पांडुरंगाच्या भेटीपायी मैलोमैल तुडवतायत. ठरल्याप्रमाणे 11 वाजता माऊलींच्या पालखीने तळ उचलला. आजचा मुक्काम होता वाखरीला. वाखरी हा शेवटचा टप्पा, जो इथून केवळ 10 किलोमीटर होता. माऊली पालखी पथाच्या पाया पडून अनेक वारकरी पालखीत रोज सामील होत होते. स्थानिक लोकांची दर्शनासाठी झुंबड उडायची. अनेकांना दर्शन मिळायचे तर अनेकांना नाही, आणि ज्यांना दर्शन मिळायचे त्यांचा दर्शनाचा अनुभव अगदीच ऐकण्यासारखा असायचा. हा नंबर दिंडी पहिल्यापेक्षा बरीच छोटी झाली आहे. लोक आधी चारही दिशांना हरिनामाचा गजर चालूच होता. टाळ मृदुंगांचा ब्रह्मनाद हा कित्येक किलोमीटर लांबपर्यंत पसरलेला होता. आणि अशा या सुखकारक मेळ्यात सामील होण्याचा मोह निसर्गालाही आवरता आला नाही, आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. या कडाक्याच्या पावसात सुद्धा वारकऱ्यांचा उत्साह काही केल्या कमी होत नव्हता. या उलट हळूहळू तो वाढतच जात होता. हळूहळू पालखी बाजीरावाच्या विहिरीजवळ आली, आणि इथेच होणार होते चौथे रिंगण, म्हणजेच वाखरीचे रिंगण. एक एक करत दिंड्या रिंगण तळात उतरू लागल्या. आजच्या रिंगणात तर गेल्या रिंगणांपेक्षाही प्रचंड गर्दी झाली होती. इतक्यात अचानक रिंगणातून एक एक करून दिंड्या धावू लागल्या. झाले की पुन्हा तुळशीवाले झाले की तुळशीवाले ओके, सगळ्याचे एक एक असते. टाळवाले आलं. झेंडे पताके नाचवत ज्ञानोबा माऊलींच्या नावाचा गजर करत दिंड्या आपापले खेळ दाखवत होत्या. सगळीकडेच आनंदाने, उत्साहाने आणि माऊलींच्या प्रती असणाऱ्या निष्ठेने भक्तिमय वातावरण झाले होते. सर्वच वारकरी त्यांना होणारा आनंद
आपापल्या परीने दाखवण्याचा प्रयत्न करत होते. कोणी नाचत होते तर कोणी उड्या मारत होते. अशा या भक्तिमय वातावरणात मी तरी कसा मागे राहू. मग काय, त्या गर्दीतून रस्ता काढत मी सुद्धा गेलो रिंगणात आणि लागलो इतर वारकऱ्यांसह पळायला. माझं एक मोठं चॅलेंज होतं ह्या बेधुंद होऊन धावणाऱ्या वारकऱ्यांपासून माझ्या कॅमेऱ्यांना आणि स्वतःला बचावून ठेवणं. मला त्यांच्या रस्त्यात यायचं नव्हतं. सर्व दिंड्या आतमध्ये आल्यानंतर वारकऱ्यांनी एक मोठे रिंगण तयार केले. टाळकरी, विणेकरी, पखवाज वाजवणारे सर्वजण त्या रिंगणात ठरल्याप्रमाणे आपापली वाद्ये वाजवू लागले आणि अख्ख्या आसमंतात हा अद्भुत असा ब्रह्मांडात घुमू लागला. त्या ठिकाणी उभे राहून हा टाळ मृदुंगाचा ब्रह्मनाद ऐकण्याचा अनुभव शब्दात सांगणे कठीणच. मी स्वतःला भाग्यवान समजतो जो मी ह्याची देही ह्याची डोळा हा सोहळा अनुभवला. असा सोहळा स्वर्गात सुद्धा होणे नाही. वैष्णव देवान हा कुणी खेळतो फुगडी कुणी करीतो बंधन त्याच्या मध्ये माझ्या पंढरीचा तो कानडा. कुठे वाजवी शिटाळ कुठे वाजवी शिवीणा वैष्णवांच्या मैथिलीत विठू तू रंगला. ऐक माझ्या विठ्ठला साऱ्या तुझ्या सोहळ्यात जीव तुझ्या रंगी रंगून झाला सावळा. पांडुरंग हरी जय जय 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 बराच वेळ रिंगण साजरे करून माऊलींची पालखी पुढल्या मुक्कामाला निघाली. आता माझी कसरत होती या गर्दीतून माझी 10 नंबर दिंडी शोधण्याची. आता पंढरपूर दूर नव्हते. पंढरपूर जवळ आल्यामुळे आज आमच्या दिंडीत तर बराच उत्साह संचारला होता. सगळेच जण अगदी बसून बसून नाचत होते. संध्याकाळी 7:30च्या जवळपास वाखरीच्या तळावर पोहोचलो. वाखरीचा तळ तर खूपच सुंदर प्रकारे सजवला होता आणि आज तर तळावर खूपच गर्दी वाटत होती. आमच्या 10 नंबर पालखीचा मुक्काम इतर तळांवर माऊलीच्या पालखीजवळच असायचा. परंतु वाखरीला काही वेगळे घडले होते. ज्या ठिकाणी आमचा मुक्काम ठरवण्यात आला होता काही कारणास्तव तो तिकडनं हलवण्यात आला आणि आमचा मुक्काम वाखरीच्या तळापासून 4 ते 5 किलोमीटर मागे होता. त्यामुळे मला पुन्हा 4 ते 5 किलोमीटर मागे यावे लागणार होते. तळावर माऊलींची आरती वगैरे झाल्यावर आमची 10 नंबर दिंडी पुन्हा मागे फिरली. 9:30ला आम्ही आमच्या मुक्कामावर पोहोचलो आणि आज तर देवाने माझी वेगळीच परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. कारण जेव्हा मी माझी रावठी पाहिली तेव्हा मी तिच्याकडे पाहतच राहिलो. कारण संपूर्ण रावठीत गुडघाभर मोठे गवत रुजलेले होते. बरं, आमच्या रावठीतील बरीचशी माणसं पुढे पंढरपूरला डायरेक्ट गेल्यामुळे आज माझ्याकडे हंतरण्यासाठी मोठी ताडपत्रीसुद्धा नव्हती. बरं, ह्यात माझी कसलीच तक्रार नाही. ह्याकडे मी वारीतील एक वेगळा अनुभव ह्याच दृष्टीने पाहतो. रात्रीचे जेवण आटोपून आज मी सरळ झोपायला गेलो. फक्त कानात काही किडे वगैरे जाऊ नयेत म्हणून मी रात्रभर इयरफोन घालूनच झोपलो. आता उद्याचा प्रवास असणार होता वाखरी ते पंढरपूर.
चुकली या माय बाळ हुरू हुरू पाहे जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी रे तैसा तुका तळमळी. आजचा दिवस होता दिंडी सोडण्याचा आणि पुढचा प्रवास स्वतः करण्याचा. चला काका. काल टेंट मध्येच. बाय बाय. हा घे. सकाळी 6:15 रावटी सुटली. चला, दिंडीला शेवटचा रामराम. केलेल्या सेवेबद्दल धन्यवाद. पुढे सकाळी उठल्या उठल्या दोन्ही बॅगा घेऊन रस्त्याला लागलो. गेले 10 दिवस ह्याच रावठ्यांमध्ये मी काढले होते. ह्याच रावठ्यांमध्ये जेवलो होतो, झोपलो होतो. इथल्या बऱ्याच लोकांशी माझी ओळख झाली होती. त्यामुळे दिंडीतून निघताना मन थोडेसे उदास नक्की झाले होते, परंतु पुढचा प्रवास देखील गरजेचा होता. अरे कृष्णा अरे काना मनरंजन मोहना अरे कृष्णा अरे काना मनरंजन मोहना अरे कृष्णा अरे काना मनरंजन मोहना. बरोबर 6:15 वाजता दिंडी सोडली आणि आता पंढरपूरच्या त्याची दिशेने. इकडून ऑलमोस्ट 7-8 किलोमीटर आहे पंढरपूर, मे बी 9 पण. वाखरी ते पंढरपूर हे जवळपास 5 ते 6 किलोमीटर, पण काल काही किलोमीटर मागे आल्यामुळे पंढरपूर जवळपास 8 ते 9 किलोमीटर इतके होते. हे कन्या सासूर्यासी जाय हे कन्या सासूर्यासी जाय मागे पर दोन्ही पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. अरे कृष्णा अरे काना मनरंजन मोहना अरे कृष्णा अरे काना मनरंजन मोहना. आता चालू झाला होता वारीचा शेवटचा टप्पा. इतके दिवस वारीत चालून चालून माझा रंगसुद्धा सावळा झाला होता. माझं शरीर जरी थकले असले तरीही उत्साहात थोडासाही फरक नव्हता. शेवटी मी त्या ठिकाणी होतो ज्याचं स्वप्न मी कित्येक वर्ष पाहिलं होतं. गेल्या टायमाला पंढरपुरात आलो होतो, त्याच्यापेक्षा आता भरपूर गोष्टी बदलल्या आहेत, त्यामुळे काय एवढं खास येत नाही. पंढरपूर नगरी स्वागत आहे आपलं. ज्यासाठी केला होता एवढा अट्टहास, 10 दिवस पायपीट करून आलो. आता पंढरपुरात मला देवकर महाराजांचा मठ शोधायचा होता. त्याचं कारण म्हणजे जेव्हा कार्तिकी वारीला माझे आजी आजोबा इकडे येतात तेव्हा ते देवकर महाराजांच्या मठातच राहतात. त्याचबरोबर मला माझे काका काकीसुद्धा तिथेच मिळणार होते. लोकांना विचारत पुढे चालत जात होतो. अनेक पालख्या व दिंड्या पंढरपुरात दाखल होत असल्यामुळे मध्ये बरीच गर्दी होती, कारण दिंड्यांना तिथे पहिले प्राधान्य दिले जात होते. विच इज ॲब्सोल्युटली राईट, कारण त्या लांबचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेल्या असतात.
आता इकडनं कुठेतरी एक राईट आहे घोंगडी गल्लीत जाण्यासाठी. चायवाल्याच्या समोर चायवाला आहे कोपऱ्यावर. तिकडनं एक राईट आहे. तिकडनं मग देवकर महाराजांचा मठ चालू आहे. तर तिकडे जायचं आहे आता. पहिल्यापेक्षा बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, त्यामुळे एक्झॅक्ट समजत नाही, पण तरी पण समजेल मला. चायवाला भेटला की तिकडे विचारायचं कोणाला पण. ही आली घोंगडी गल्लीतला तो चायवाला. आता इकडनं राईट आहे देवकर महाराजांचं वाटतं. हे मला चांगलं आठवतं आहे. बरोबर आहे. इकडनं राईट. ही गल्ली अजून आहे तशीच, जशी लहानपणी बघितली होती. आता इकडनं देवकर महाराजांचं मठ. आजचा संपूर्ण दिवस हा आराम आणि कीर्तनामध्ये घालवला. सकाळी 10:30च्या दरम्यान त्र्यंबकेश्वरवरून 41 दिवस पायी वारी करत आलेल्या संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा आगमन सोहळा पाहण्यासाठी आलो. संत निवृत्तीनाथ म्हणजेच ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे भाऊ, ज्यांना माऊलींनीही आपल्या गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या पालखीचे दर्शन होणे म्हणजे माझे खरेच भाग्य म्हणावे लागेल. आणि उद्या ह्याच पालखीसोबत आम्हाला नगर प्रदक्षिणासुद्धा घालायची होती. काही कारणांमुळे रात्रीचे जेवण आम्हाला 1 ते 7 ह्या नंबरच्या दिंडीतच करावं लागलं. म्हणजेच रोजप्रमाणे आजसुद्धा मी दिंडीतच जेवलो. आजच्या दिवसाची सुरुवात 4:15लाच झाली आणि तडक निघालो चंद्रभागेवर. सकाळीच निघालो असल्यामुळे रस्त्यावर गर्दी थोडी कमीच होती, पण चंद्रभागेच्या वाळवंटावर चालण्यासुद्धा रस्ता नव्हता. आज आषाढी एकादशी असल्याने चंद्रभागेत आजच्या आंघोळीचे महत्त्व हे अनन्यसाधारण असे आहे. लोकांच्या प्रायव्हसीची रिस्पेक्ट करत मी चंद्रभागेवर कोणताही व्हिडिओ काढला नाही. चंद्रभागा स्नान. मुक्ताबाईंचा रथ. मठाकडे परतता परतता हळूहळू उजाडायला सुरुवात झाली होती. थोडा वेळ मठात आराम करून मी पुन्हा बाहेर पडलो आषाढी वारीतले पंढरपूर फिरण्यासाठी. रस्त्याच्या कडेलाच काही वारकरी बसले होते. मी त्यांच्यासोबत जाऊन गप्पा मारू लागलो. त्यांनी त्यांच्याकडे असलेले त्यांचे राजगिऱ्याचे लाडू मला दिले. अगेन आमची ओळख फक्त रामकृष्ण हरी एवढीच. त्यांना मी मुंबईहून वारीसाठी नोकरी सोडून आलो ह्याचं त्यांना भारीच कौतुक वाटत होतं. आता मुंबईत जाऊन काम बघायचंच आहे, ते बघूया आता. तुमचं गाव कुठलं? बीड. माऊली कुठून आला? कोकणातून. कोकणातून कुठून आला? कोकणातून. रायगडावरून काय? एकनाथ महाराज आतमध्ये गेले. माऊली 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 माऊली. हॅलो. हा काका. हा काका. तिकडेच आहे मी, त्या आपण मठाच्या समोरच आहे मी. आलात काय? ठीक आहे, आलो. ओके, आलो. बराच वेळ पंढरपूरच्या रस्त्यावर फिरून झाल्यावर मी पुन्हा मठात आलो तयारी करायला नगर प्रदक्षिणेला जाण्याची. निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ सुद्धा सजला होता नगर प्रदक्षिणेसाठी. आणि मग नगर प्रदक्षिणेला सुरुवात झाली. दिंडीला आधी प्राधान्य देत
पोलीस इतर भाविकांना थोडा वेळ थांबण्यास सांगत होते. ज्ञानोबा तुकाराम करत आता माझी नगर प्रदक्षिणा सुरू झाली होती. दिंडी मध्ये मध्ये थोडा वेळ थांबून सगळे वारकरी मृदुंग टाळाचे वादन करत होते. रस्त्यावरून काही लोक दिंडीतल्या वारकऱ्यांवर पुष्पवर्षाव करत होती. सगळीकडे उत्साहाचे, भक्तीचे तसेच विठ्ठलमय वातावरण झाले होते. रस्त्यातच मला वेगवेगळ्या संतांचे पालखी रथ व नगारकानी पाहायला मिळत होते. हे सर्व मी वारीत चालत असताना रस्त्यात पाहिले होते. समोर दिसणारा रथ हा देवाचा रथ आहे. सर्व संतांची नगर प्रदक्षिणा झाली की संध्याकाळी ह्या रथातून देव निघतात. पंढरपुरातले संपूर्ण रस्ते आज भरलेले दिसत आहेत. असा सोहळा स्वर्गात सुद्धा होणे नाही. मध्येच आम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन सुद्धा झाले. एवढ्या गर्दीतून दोन्ही कॅमेरे सांभाळणं आता मला थोडे भारी वाटू लागलं होतं. आणि तेवढ्यातच मला झाले विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन. गर्दी जास्त असल्याने मला कळस नीट पाहता आला नव्हता. पण मला हे कळालं होतं की जरी एखादी संधी चुकली तरी मागे हटायचं नाही. ज्याप्रमाणे मी मगाशी बोललो होतो त्याप्रमाणे संध्या येतच राहणार. आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली. आणि तेवढ्यात अचानकच जोरात आवाज आला, कळस कळस. समोर पाहिलं तर मंदिराचा कळस दिसत होता. कळसाला पाहिल्यावर साक्षात विठ्ठल रुक्मिणीचेच दर्शन झाले असं मला वाटलं आणि क्षणार्धात सारा थकवा निघून गेला. शेवटी निवृत्तीनाथांची पालखी जिथून निघाली होती तिथेच येऊन पोहोचली आणि आमची नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली. मठामध्ये पालखीचे आगमन अगदी राजेशाही रूपातच झाले.
पालखीची स्थापना झाल्यावर आरतीला सुरुवात झाली. आरतीनंतर आमच्या मठात येऊन मग रात्री निघालो सवयीप्रमाणे राहतं गाव फिरायला, म्हणजेच पंढरपूर फिरायला. रात्रीच्या अंधारात संपूर्ण पंढरपूर अगदी झगमगून निघालं होतं. त्यात आषाढी एकादशी असल्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन गेलं होतं. जणू काही दिवाळी साजरी होत आहे. जिकडे पाहावं तिकडे भजन, कीर्तन, विठू नामाचा गजर हा चालूच होता. मंदिराचा कळस रात्री इतका सुंदर दिसत होता की 5 मिनिटे मी तो कळसच पाहत बसलो. मग मठात रात्रीचे कीर्तन पाहून दिवसाचा शेवट केला. सकाळी 4 वाजताच चंद्रभागेत स्नान करून दिवसाची सुरुवात केली आणि मग दुपारी पंढरपूर पाहायला आणि थोडी शॉपिंग करायला निघालो. सर्वात पहिलं मी चंद्रभागेचं वाळवंट गाठलं. चंद्रभागेचे वाळवंट आज बऱ्यापैकी रिकामं दिसत होतं. वाटेले पांडुरंगाला ज्ञानेश्वराला मी दादा कोणकेच झालो. आज बरी झाली आम्ही. काय आज करायचं गावाकडे निघालतो. शेडीला चालत झालं. मी लहानपणी जेव्हा आईबाबांसोबत कार्तिकी वारीला यायचो तेव्हा इथेच ह्याच वाळवंटात आम्ही कीर्तन ऐकायला बसायचो. वाळवंट जरी रिकामं दिसत असलं तरी सर्व मंदिरांमध्ये गर्दी होतीच. त्यामुळे मुखदर्शनाशिवाय मला काहीच ऑप्शन नव्हता. पुंडलिकांच्या मंदिराची लाईन अगदी लांबपर्यंत गेलेली होती आणि बाकी मंदिरांची परिस्थितीही जवळपास तशीच. चंद्रभागेवर फिरून झाल्यावर मी निघालो मुख्य मंदिराजवळ प्रसाद वगैरे घेण्यासाठी. रस्त्यामध्ये विठ्ठल रखुमाईच्या सुंदर मूर्त्या दिसत होत्या, पण आधी प्रसाद घ्यायचा होता म्हणून मंदिराजवळ आलो. प्रसाद घेतला आहे मंदिराच्या एकदम समोर. आता एक विठ्ठल रखुमाईची मूर्ती बघूया, इथं मस्त दिसत आहे, बघूया. आणि शेवटी विठ्ठल रखुमाईला सोबत घरी घेऊन जायला घेतलंच. काका वगैरे दुपारच्या गाडीने रत्नागिरीला गेले असल्याने आता खोलीत मी एकटाच होतो. संध्याकाळी 4चं कीर्तन आटपलं आणि मीही आता निघायच्या तयारीला लागलो. सर्वात पहिलं मी खोली साफ करून घेतली. आता वाजलेले आहेत 6:15 आणि आपण आहोत देवकर महाराजांच्या मठामध्ये. आणि मुंबई सोडल्यापासून आज 12 दिवस झालेले आहेत. म्हणजे 12 दिवस आपण आपली वारी कंटिन्यू करत होतो आणि आज 12वा दिवस आहे. आज शेवटचा दिवस आहे. आज आपल्याला मुंबईला निघायचं आहे. तर सर्वात पहिलं आता आपण इकडनं निघाल्यावर पंढरपूर रेल्वे स्टेशनला जाणार आणि तिकडनं जी गाडी भेटेल ती गाडी घेऊन कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनला उतरणार. 1 तासाचा काहीतरी टाईम लागतो आणि मग तिकडनं कुर्डुवाडीवरनं आपल्याला मुंबईसाठी ट्रेन आहे, जी आपल्याला सकाळी ठाण्याला किंवा CSTला कुठे उतरायचं असेल तिकडे सोडणार. संध्याकाळी 6:45ला मठ सोडला आणि थेट निघालो पंढरपूर रेल्वे स्टेशनच्या दिशेने. पंढरपूर रेल्वे स्टेशन मठापासून अर्धा तास लांब आहे चालत.
2.5 किलोमीटर. रोज 18-20 किलोमीटर चालण्याची सवय झाली असल्याने हे 2.5 किलोमीटर पण चालतच पार करण्याचे ठरवले. सोडुनी गोकुळास बार चाललास दारे मथुरेचं दान पाहू दे. सोडुनी गोकुळास बार चाललास दारे मथुरेचं दान पाहू दे. सोडुनी नाळ काळजाशी सोड घुंगराशी पावलात प्राण येऊ दे. सोडुनी गोकुळास आपल्याला आरामात जायचं. ही गाडी आपली आहेच नाही. फक्त गाडी 15 मिनटं थांबणार, काय टेन्शन नाही. एका स्टेशनसाठी आपल्याला ही गाडी पकडायची आहे. त्या गावात लागलं खाडकन. गाडी रिकामी आहे, बसायला आरामात भेटत आहे. एकदम मस्तपैकी बसलेलो आहे. एक बॅग इकडे, दुसरी बॅग पुढे, इकडे खालती जागा आहे. एका स्टॉपचा तर फक्त आपल्याला आहे. गाडी फुल आहे. एका स्टॉपसाठी तर उतरायचं आपल्याला. नेक्स्ट स्टॉप कुर्डुवाडी. कुर्डुवाडी आहे वन ऑफ द डेंजर स्टेशन. इथे थोडं सांभाळून राहावं लागतं. सर्वायविंग इन कुर्डुवाडी रेल्वे स्टेशन वन ऑफ द डेंजर स्टेशन आहे. वस्तू कधी गायब होतील समजणार नाही, त्यामुळे माणसांसोबतच राहायला पाहिजे. माणसांसोबत राहिलं तरी पण गोष्टी गायब होतात. सोडुनी गोकुळास बार चाललास दारे मथुरेचं दान पाहू दे. लास्ट मोमेंटला गाडीचं प्लॅटफॉर्म बदललं. गाडी आली आहे लास्ट मोमेंटला, लोकांनी गाडीचं प्लॅटफॉर्म बदललं. आधी 2 वर लावली होती आणि आता 3 वर आलो आहे. आता 3 वर फालतूमध्ये धावायला लागलं. दरवाजाच लॉक झाला आहे मेन. मागच्या दरवाजातून चढायला लागलं. ही गवळण अडायाची नाही, ही गवळण अडायाची नाही. आणि अखेरीस आळंदीच्या इंद्रायणीतून निघालेली ही वारकऱ्यांच्या रूपातली उपनदी आषाढात पंढरीच्या चंद्रभागेला जाऊन मिळाली. हा 12 दिवसांचा माझा जवळपास 150 किलोमीटरचा प्रवास आता संपन्न होत होता. या वारीने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. पंढरपुरात जरी मंदिरातल्या पांडुरंगाचे दर्शन घेता आले नसले तरी पांडुरंगाने ह्या प्रवासात मला पदोपदी त्याचे दर्शन दिले. कधी वारकऱ्यांच्या रूपात, तर कधी तिथल्या व्यापाऱ्यांच्या रूपात, कधी सामान्य जनांच्या रूपात, तर कधी पोलिसांच्या रूपात, तर कधी प्राण्यांच्या रूपात आणि कधी तर ढगांच्या रूपात सुद्धा. आणि अशा प्रकारे संपन्न होते आपल्या महाराष्ट्राची वारी, माझ्या पांडुरंगाची वारी. आणि हा होता या आनंद वारीचा आनंद सोहळा. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की विठ्ठला हे विठ्ठला हरी विठ्ठला पांडुरंग माझा वारी मंदी भेटला. गळा तुळशी माळ कपाळी चंदनाचा लेप सावळ्या रूपात आला विठू तूच एक. पावले ही सारी निघाली पंढरीस मुखी राहो आमच्या हरिनामाचा जय घोष. हे विठ्ठला हरी विठ्ठला पांडुरंग माझा वारी मंदी